राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. गुड इव्हनिंग. मी सुदेशना धुतमल. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक उभारणार. शहरात वाढत जाणाऱ्या मुलींच्या अपहरणावर अंकुश ठेवण्याची भाजपा युवा मोर्चाची मागणी. कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर. नगिना घाट येथे एकाच जीवे मारण्याचा प्रयत्न, तिघांना अटक. मुखेड उपविभागातील प्रतिनियुक्त्या रद्द करण्याची मागणी. हिमायतनगर सामाजिक वनीकरणाच्या अंधाधुंद कारभाराने गाठला कळस. आता बातमीपत्र विस्ताराने. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे उभारणार असल्याची माहिती आज लोकसभेत देण्यात आली. केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री संतोष गंगवार यांनी ही माहिती दिली. मुंबईतील इंदू मिलची जागा राज्य सरकारला हस्तांतरित करणार नाही असं सांगताच केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्रित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारेल अशी माहिती गंगवार यांनी दिली. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला देखील सरकारनं हिरवा कंदील दिल्याचे संकेत मिळाले आहेत. कालच केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबद्दलही सकारात्मक विचार करत असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचं भव्य स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा होताना दिसतोय. आज भाजपाच्या 5 आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची तर 5 आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर सेनेच्या देखील 5 आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची तर 5 आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर आता सेना भाजपाच्या एकत्रित संसाराला सुरुवात झाली आहे. त्यात गिरीश महाजन, दिवाकर रावते, सुभाष राजाराम देसाई, रामदास गंगाराम कदम, एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, बबनराव लोणीकर, दीपक सावंत, राजकुमार, गंगाबाई सुदाम बडोले, प्राध्यापक रामशंकर शिंदे, विजय सिद्धराम, आप्पा देशमुख, संजय राठोड, दादाजी दगडू भुसे, विजय सोपानराव शिवतारे, दीपक वसंत केसरकर आदींचा समावेश आहे. या कार्यक्रमाला महादेव जानकर, राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत शपथविधीच्या कार्यक्रमाला अनुपस्थित होते, तर भारिपचे अध्यक्ष रामदास आठवले शपथविधीला हजर होते. अलीकडच्या काळात मुलीच्या अपहरणाचे प्रमाण वाढले आहे. अल्पवयीन मुलीला अथवा महाविद्यालयातील मुलींना लग्नाच्या आमिष दाखवून फुलविल्या जाते. त्याचबरोबर धार्मिक आणि जातीयते वाढविण्याच्या हेतूने विशिष्ट समाजातील तरुणीला लक्षित केले जात आहे. त्यामुळे समाजाचे मौलिक नुकसान होते. या समाजकंटकांना आणि सलग संख्यांना वेळीच नियंत्रणात ठेवून त्यांच्यावर कार्यवाही करावी. कालच एका बड्या राजकीय नेत्याच्या पुत्राने देखील या प्रकारे कृत्य केले असून वारंवार होणाऱ्या कृत्यामुळे सत्ताधाऱ्यातील राजकीय नेते संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांच्याकडून पदाचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप एका निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांना या राजकीय समाजकंटकावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवेदन देण्यात आले. निवेदनावर भाजपा युवा मोर्चाचे दिलीपसिंह सोडी, नगरसेविका गुरप्रीत कौर, अवतारसिंह, राधाकृष्ण भिल्ले, राजेश देशमुख, सुदर्शन पेतवार, कृष्णा देशमुख, संदीप छप्परवाड आदी भाजपा, मनसे, सेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू जनजागृती समिती, राम जन्म उत्सव समिती आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रस्तावित कामगार कायद्यातील बदलांच्या विरोधात देशातील सर्व प्रमुख कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज कलामंदिर पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी
तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 7350 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कळप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. शहरात दिनांक 3 डिसेंबर 2014 रोजी तुळजाभवानी मंदिराजवळ नगीना घाट येथे आरोपी सोनू लालू, मनी आणि सोन्या राहणार गाडीपुरा यांनी संगनमत करून आकाश पवार याला आमच्या सोबत चोरी आणि खून करण्यासाठी चल असे म्हणाले असता आरोपीस आकाश पवार याने नकार दिला. त्याचा राग मनात आणत सोनू लालू याने आपल्या हातातील तलवारीने आकाशला जीवे मारण्याच्या उद्देशाने मानेवर 2 वार करून जखमी केले. मनी याने आकाशला धरून ठेवले व सोनूने आपल्या हातातील खंजीराने आकाशच्या उजव्या हातावर वार केले, तर सोनू लालू याने डाव्या हातावर वार केला असता आकाशचे तिन्ही बोट तुटून पडले. आकाश पवार, वय वर्ष 19, राहणार नवीन फुलाजवळ याने दिलेल्या फिर्यादीवरून वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास धाबळे हे करीत आहेत. नांदेड जिल्हा परिषद उपविभाग येथे मूळ स्थापनेवर काही अधिकारी व कर्मचारी असून त्यांची प्रतियुक्ती झालेली आहे. त्यात व्ही जी महाजन, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, जिल्हा परिषद बांधकाम दक्षिण नांदेड. एस एन राठोड, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, जिल्हा परिषद बांधकाम दक्षिण नांदेड. एस एम बेंबरेकर, शाखा अभियंता, जिल्हा परिषद उपविभाग बांधकाम देगलूर. जे एन इंगळे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पंचायत समिती देगलूर. एस आर करखेलवार, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, जिल्हा परिषद उपविभाग बांधकाम देगलूर या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आल्यामुळे मुखेड विभागात असलेली विकास कामे चांगलीच खोळंबली आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या सोयीनुसार व मनमानाप्रमाणे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पदस्थापनेवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करून मूळ स्थापनेच्या जागेवर रुजू करण्याची कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन नामदेव एळकटवार यांनी विभागीय आयुक्त औरंगाबाद, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, कार्यकारी अभियंता बांधकाम जिल्हा परिषद नांदेड, उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मुखेड सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार पाठवण्यात आली आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या अंधाधुंद कारभाराने कळस गाठला असून गतवर्षी काम केलेल्या मजुराला मजुरी मिळत नसल्याने केलेल्या कामाच्या मोबदल्यासाठी मजुरांनी थेट पोलीस स्थानक गाठून सामाजिक वनीकरण विभागाचा भ्रष्ट कारभाराचा पाडा वाचत मजुरीचे दाम मिळवून देण्याची मागणी केली आहे. तर कामावरील 2 मजूर तर मजुरीच्या प्रतीक्षेत काम करताना स्वर्गवासी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. तालुक्यातील पळसपूर, कारला, मंगरुळ, पारडी, वाशी आदी गावांच्या मुख्य रस्त्याने दुतर्फा झाडे लावण्याचा सामाजिक वनीकरण विभागाचा कार्यक्रम गतवर्षी राबविण्यात आला होता. लाखो रुपयांचा चुराडा करत रोपवाटिकेत वाढवलेली रोपटे अर्धे लागवड करून अर्धे सामाजिक वनीकरण विभागानेच फेकून दिल्याचे मजूर सांगतात. लावलेल्या रोपट्यांनी सामाजिक वनीकरण विभागाने कागदपत्री वाढविले असले तरी प्रत्यक्षात मात्र या रोपट्यांना बाळसे आले नाही. मात्र पळसपूर दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामावर गतवर्षी काम केलेले मजूर अजूनही मजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. मजुरीसाठी तगडा लावणाऱ्या काही मजुरांना पोस्टचे व महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाते काढलेले पुस्तक वाटपाचा कार्यक्रम सामाजिक वनीकरण विभागाच्या रोजंदारीवर काम करणाऱ्या एका व्यक्तीने चालू केला असून धक्कादायक बाब म्हणजे या खात्यावर पैसे शिल्लक नसून परस्पर मजुरी उचलून घेण्यात आल्याचे दिसून येते. मग ही मजुरी जाते कुठे असा प्रश्न मजुराला पडला आहे. याविषयी सामाजिक वनीकरण विभागाशी संपर्क साधला असता केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न होत असल्याचे मजुरात बोलले जाते. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक उभारणार. शहरात वाढत जाणाऱ्या मुलींच्या अपहरणावर अंकुश ठेवण्याची भाजपा युवा मोर्चाची मागणी. कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर. नगीना घाट येथे एकाच जीवे मारण्याचा प्रयत्न, 3घांना अटक. मुखेड उपविभागातील प्रतिनियुक्त्या रद्द करण्याची मागणी. हिमायतनगर सामाजिक वनीकरणाच्या अंधाधुंद कारभाराने गाठला कळस. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.
जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय. पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी. मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा. नमस्कार लाईव्ह बातमी